नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत +6 चा फॉर्म्युला। आता +6 चा हा जो फॉर्म्युला आहे तो पॉझिटिव्ह कंपोनेंट बिग फ्रेंडचा नाहीये, तो आहे कॉम्बिनेशन फॉर्म्युला। +9 +8 +7 +6 हे जेव्हा या नंबर्ससाठी जेव्हा आपण बिग फ्रेंड्स किंवा बिग फ्रेंड्सचा यूज करू शकत नाही, बिग फ्रेंड फॉर्म्युलाचा यूज करू शकत नाही, त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो। आणि हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते लेवल 2 मधले सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत। जर तुम्हाला लेवल 2 क्रॅक करायचा असेल तर त्यासाठी हे फॉर्म्युले जे पण कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहेत, कॉम्बिनेशन फॉर्म्युला +9 +8 +7 आणि +6 हे चारही फॉर्म्युला पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि आजचा जो फॉर्म्युला आहे हा आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाचा लास्ट फॉर्म्युला आहे। नक्कीच याच्या आधीचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, याच्या आधीचे सुद्धा तुम्ही फॉर्म्युले समजून घेतले असतील, जे मी शिकवलेले आहेत तुम्हाला नक्कीच ते समजले असतील असं मी ग्राह्य धरते। नाही पाहिला असतील व्हिडिओ तर प्लीज ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते रोजच्या रोज त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील आणि घरी बसून तुम्ही अबॅकस शिकू शकाल। ओके, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सुद्धा करा आणि शेअरही करा। चला तर मग आज आपण शिकणार आहोत कॉम्बिनेशन फॉर्म्युला ऑफ बिग अँड स्मॉल फ्रेंड, दॅट इज +6 चा फॉर्म्युला। +6 कॉम्बिनेशन फॉर्म्युला ऑफ +6। आता पहा इथे मी नंबर जे घेतलेले 5 +6, आता मला +6च करायचंय। जसं मी आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा सांगितले, कॉम्बिनेशन फॉर्म्युलाज मध्ये बेस 10 आणि 5 दोन्ही घेतला जातो। बिग फ्रेंड्स मध्ये बेस घेतला जातो 10 आणि स्मॉल फ्रेंड मध्ये बेस घेतला जातो 5। तसं कॉम्बिनेशन फॉर्म्युला मध्ये दोन्ही सुद्धा घेतले जातात। ओके, तर आता इथे 5 +6 जर मी केले तर माझा आन्सर येतं 11। आता जर का मला इथे फक्त +6 ठेवायचंय, ओके, आणि लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही जर इक्वल करायचे असतील तर हे 5 जे आहे ते राईट हँड साइडला आल्यावर प्लसचे मायनस मध्ये कन्वर्ट होतील। देन +11 -5 प्लस मायनस इज इक्वल्स टू मायनस होतं, तर प्लस मायनस इज इक्वल्स टू मायनस होईल, त्यामुळे 11 - 5 केले तर आन्सर येईल 6। ओके, नक्की हे तुम्हाला समजलं असेल। आता हा फॉर्म्युला अबॅकस रूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते समजून घ्या, ते सगळ्यात महत्त्वाचं। जर मला +6 करायचं असेल आणि त्या ठिकाणी मी बिग फ्रेंडचा यूज करू शकत नाही कारण माझ्याकडे बीट्स अवेलेबल नाही, त्यावेळेस मला बीट स्वतःहून बनवावे लागतील तिथे। तर इथे +6 करायचं असेल तर +6 इज इक्वल्स टू +10 -5 आणि +1 करायचंय। +10 -5 आणि +1। ओके, +6 चा फॉर्म्युला आहे +10 -5 +1। आता पहा, जेव्हा 10 मधून मी 5 मायनस करणार, 10 - 5 हे किती होतील 5 बरोबर, आणि हा 1 जो आहे तो प्लस करा, देन 5 + 1 इज इक्वल्स टू होतील 6। आहे की नाही सोपं? हा आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला मधला पॉझिटिव्ह कंपोनेंट्स ऑफ कॉम्बिनेशन फॉर्म्युला मधला लास्ट फॉर्म्युला आहे। त्याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओज तुम्ही पहा, जेणेकरून पूर्णपणे क्लिअर होईल। चला तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन्सच्या थ्रू हे पूर्ण फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करतात हे समजून घेऊया। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 +6 +9 +7, हे घेतले मी 5। आता मला करायचे +6। +6 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय, +10 -4। इथे मायनस मध्ये 4 करण्यासाठी मायनस करण्यासाठी बीट्सच नाहीये, त्यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होईल। ओके, तर +6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे +10 -5 आणि +1। आहे की नाही सोपं? नेक्स्ट इज +9। आता +9 करण्यासाठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला +10 -1। नेक्स्ट इज +7 करण्यासाठी इथं हे 7 डायरेक्टली आपण घेऊ शकतो कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत, तर आपला आन्सर येतं 27। नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 +6 +2 +9, देन हे मी घेतले 8 +6 साठी फॉर्म्युला आजचा आहे +10 -5 +1। नेक्स्ट इज +2। आता इथे +2 साठी मी स्मॉल फ्रेंडचा यूज करेल, +5 -3। नेक्स्ट इज +9, देन +10 and -1,
+9 चा फॉर्म्युला आहे बिग फ्रेंडचा +10 - 1. आपला आन्सर येतो 25. नेक्स्ट इज 7 - 2 + 6 + 9. तर फर्स्ट हे मी घेतले 7. 7 - 2 तर -2 डायरेक्टली मी तर मायनस करू शकते -2. नेक्स्ट इज +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 +1. नेक्स्ट इज +9 तर +10 - 1 हा +9 चा फॉर्म्युला. आपला आन्सर येतो 20. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 - 2 - 1 + 6. तर फर्स्ट हे मी घेतले 8. ओके -2 हे घेतले -2 -1 पुन्हा करा -1. नेक्स्ट इज +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 +1. तर आपला आन्सर येतं 11. 6 + 9 + 6 + 4. तर फर्स्ट हे घेतले 6. ओके नेक्स्ट इज +9 तर +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट इज पुन्हा +6 करायचे तर पुन्हा +9 घेतले आपण. नेक्स्ट पुन्हा +6 करायचे तर +10 - 5 +1. नेक्स्ट इज +4 साठी स्मॉल फ्रेंड यूज करणार +5 - 1. तर आपला आन्सर येतो 25. आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने अबॅकस वर आपण कितीही ट्रिकी क्वेश्चन्स कोणी विचारले तरी सुद्धा आपण अबॅकसच्या टूलवर इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट, जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर. महत्वाचं आहे प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला हे सगळं समजेल आणि तरच तुम्ही अबॅकसच्या टूलवर कॅल्क्युलेशन इझिली करू शकता. ओके सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. आजचा हा व्हिडिओ कॉम्बिनेशन फॉर्म्युला ऑफ पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला ऑफ बिग फ्रेंड अँड स्मॉल फ्रेंड मधला लास्ट फॉर्म्युला होता. याच्या आधीचे +9 +8 +7 हे सुद्धा फॉर्म्युलाजचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नक्की ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा जर तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकायचं असेल तर. ओके आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर, आणि खाली बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मलाही एक ग्रुप येतो की बाबा जे पण व्हिडिओज माझे पाहतायत, जे पण स्टुडंट असतील किंवा टीचर्स असतील किंवा हाऊसवाईफ असतील, जे पण माझे व्हिडिओ पाहतायत, एक छोट्याशा कमेंटने मला एक ग्रुप येतो, मलाही अजून व्हिडिओज अपलोड करावं असं वाटतं. त्यामुळे एक मोटिवेशनसाठी कमेंट सुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा हे कॉम्बिनेशन फॉर्म्युला तुम्हाला समजले की नाही व्हिडिओच्या कमेंटच्या थ्रू नक्की सांगा. ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेऊन, त्याचबरोबर नेगेटिव्ह कॉम्पोनंट सुद्धा घेऊन. तत्पूर्वी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.